आता फायनली पोचलो दरवी फार्म हाऊसला. हॅलो वेलकम बॅक टू एनी ब्लॉग. आणि आता वाजलेले 10:30 आणि टाटे सगळे बुकून समजलं हा ब्लॉग कुठल्या टॉपिकवर होणार. तर आज मी चाललो आहे माझ्या कझिनसोबत फार्म हाऊसला. कुठला फार्म हाऊस आहे, त्याचे रेट काय, सर्व डिटेल्स तुम्हाला मी नंतर देईल. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तर मी समथिंग 11:30च्या दरम्यान निघेल इकडनं विक्रोळीवरनं. आणि आम्हाला जायचं आहे टिटवाळ्याला. पण मी हॉल घेत जाणार. म्हणजे पहिलं मी ठाण्याला एका भावाला पिकअप करणार आणि दिव्याला उतरणार. दिव्याला उतरू दुसऱ्या भावाला पिकअप करणार आणि मग तिकडनं मी जाणार टिटवाळ्याला. 3:30-4च्या आसपास आम्ही टिटवाळ्याला जाऊ. आमचं 5चं चेक इन आहे. तर आम्ही आता बघू किती वाजता निघतो टिटवाळ्यासाठी दिव्यावरनं. तर आता हा ब्लॉग निघताना तेव्हा कंटिन्यू करतो. आता फायनली मी पोचलो विक्रोळी स्टेशनला. आणि हा विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे. हा पहिला नंबर प्लॅटफॉर्म आहे. तर दुसरा, तिकडे तिसरा आणि तिकडे पुढे 4था नंबर प्लॅटफॉर्म आहे. तर आता तिकीट काढायला जातो. ऑलमोस्ट आता 1 तास झाला आणि अजून ट्रेन आलीच नाही. आणि आता लागली आहे टिटवाळा लागलेली आहे. आता ती आल्याच्या नंतर मग मी पकडून जाणार ठाण्याला. आता बघू किती वेळात पोचतो ट्रेनमध्ये. आता गर्दी तर खूपच असणार, बघू. तर हा ब्लॉग आता ठाण्यावरनं कंटिन्यू करतो. आता आम्ही फायनली पोचलो आहे दिवा स्टेशनला. आणि पहिल्या भावाला पिक केलं आहे ठाण्यावरनं. आणि आता इकडनं आम्ही जाणार दुसऱ्या भावाला पिक करायला साबे गावात. तर चला हा ब्लॉग आता तिकडनं कंटिन्यू करतो. आता फायनली मी दिव्यावरनं निघालो. आता इकडनं चाललो आहे टिटवाळा ट्रेन पकडायला. 2:15ची ट्रेन आहे टिटवाळा. तर चला आता इकडनं आधी सामान काढलं आणि मग त्याच्यानंतर हा ब्लॉग टिटवाळावरनं कंटिन्यू करतो. आता आम्ही फायनली पोचलो टिटवाळ्याला. आणि आता इकडनं आम्ही चाललो आहे ईस्टला. आणि आता ईस्टला उतरून मग त्याच्यानंतर आम्ही रिक्षा पकडून जाणार फार्म हाऊसला. दळवी फार्म हाऊस आहे नाव. तुम्हाला प्रॉपर डिटेल्स फार्म हाऊसला पोचल्याच्या नंतर देतो. तर हा ब्लॉग तिकडनं कंटिन्यू करतो. आता फायनली मी रिक्षामध्ये बसलेलो आहे. आणि आता इकडनं आम्ही चाललेलो आहे दळवी फार्म हाऊसला. 7 किलोमीटर आहे. 200 रुपये रिक्षा फॅर. आता फायनली पोचलो दळवी फार्म हाऊसला. आणि हा दळवी फार्म हाऊस आहे. इकडे आर्यन आणि ह्या साईडला स्विमिंग पूल आहे. आणि इकडे असे रूम्स आहे. तुम्हाला प्रॉपर एकदम डिटेलमध्ये सांगतो. थोडा आता फ्रेश ते नव्हतं आणि मग सांगतो. आणि हा मेन एंट्रन्स आहे दळवी फार्म हाऊसला. आणि हा पूर्ण ओव्हरऑल लुक आहे. फायनली मी फ्रेश झालेलो. आणि आता तुम्हाला सर्व ह्याचे डिटेल्स सांगतो. तर सर्वात पहिला ॲड्रेस सांगतो. तर हा टिटवाळा ईस्टमध्ये मस्का गाव सागवाडी इकडे लोकेटेड आहे हा दळवी फार्म हाऊस. आणि आता त्याच्यासोबत ह्याचे आता डिटेल सांगतो. म्हणजे ह्याचे पर पर्सन रेट किती आहे. तर ह्याचा पर पर्सन रेट आहे 1700 रुपये विथ स्टार्टर. आणि विदाऊट स्टार्टर 1500 रुपये पर पर्सन आहे. आणि 24 तासासाठी रूम तुम्हाला भेटेल येते. आणि प्लस इकडे जेवणाची सोय पण आहे. नाश्ता आणि त्याच्यानंतर डिनर आणि लंच आणि नाश्ता असं तुम्हाला ऑप्शन आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कुठला पण ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. व्हेज तर व्हेज आणि नॉनव्हेज तर नॉनव्हेज. तर नॉनव्हेजमध्ये तुम्हाला चिकन आणि ते सर्व भेटेल. तर आम्ही नॉनव्हेज सिलेक्ट केलं आहे. तर तुम्हाला रात्री मी दाखवेल काय नॉनव्हेजमध्ये आयटम आहे ह्यांच्या इकडे. आणि उद्या सकाळी आम्हाला नाश्ता पण भेटेल. तर नाश्ता पण दाखवेल काय काय नाश्ता. तर आता तुम्हाला इकडचा पुन्हा टूर देतो. चला. आणि हा इकडनं टिटवाळा स्टेशनच्या इकडनं रस्ता येतो. आणि इकडे तुम्हाला दळवी फार्म हाऊसचा बोर्ड दिसेल बाहेरच. आणि इकडनं रस्ता झालेला आतमध्ये. आणि एकदम एंडिंगला दळवी फार्म हाऊस आहे. आणि हा इकडचा पूल. आणि आता इकडे साफसफाई चालू आहे. आणि तिकडे जेवायसाठी होतं. आणि तिकडे आमचा रूम आहे. रूम तुम्हाला नीटपैकी नंतर दाखवतो. आणि हा डायनिंग एरिया आहे. आणि इकडे किचन आहे आतमध्ये. आणि हे रूम्स आहे इकडे. तुम्हाला रूम्स थोड्या वेळात दाखवतो मी आतमध्ये. अजून चेकआउट नाही केलं. जे आधीचे लोक होते त्यांनी. आता चेकआउट झाल्याच्या नंतर मग मी हे करतो दाखवतो. आता स्टँड लावलेलं फायनली. आणि आता मी उडी मारते.
आणि हा इकडचा पूर्ण व्ह्यू असा 360 व्ह्यू दाखवतो पहिला. हा इकडे बंगला, इकडे डायनिंग आहे, डायनिंग एरिया, तिकडे स्विमिंग पूल आहे आणि तिकडनं मेन एंट्रन्स आणि इकडे आता पहिला झोकाळा आणि हे मेन रूम आहे. अजून आम्ही आतमध्ये गेलो नाही, आम्ही डायरेक्ट टाइमपास करतोय स्विमिंग पूलमध्ये. हे रूम आहे इकडे, तुम्हाला आतमध्ये दाखवतो थोड्या वेळात. आणि आता थोड्या वेळात चहा पिऊ आम्ही. चहा बनवायला सांगितली. आता चहा प्यायला जेव्हा जाऊ तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि आता आम्ही स्नॅक्स खातोय, बिस्किट, मोनॅको बिस्किट आणि क्रीम अँड ऑनियन आणि चाय. अरे वाजलेले 6:45 आणि आता मी इकडे टाइमपास करतो जस्ट. आणि आता थोड्या वेळात आम्ही आतमध्ये जायला फ्रेश होईल परत आणि त्याच्यानंतर रेडी होईल. अजून इकडे 7 वाजले आणि इकडे अजून काळोख नाही झालाय. तर आता बघा हे लोक अजूनही इकडे मस्ती करतात. मी आता जरा डोकं दुखते म्हणून आतमध्ये आलोय परत. डोकं लय दुखते आता जाम. I can provide a description since you mentioned no vocals or lyrics. वाजलेले 8 आणि आता आम्ही जाणार रूममध्ये आणि रूममध्ये परत चेंज होऊन जेवायला जाणार. आता बघू किती वेळात आम्ही जेवायला जातो. चला, आता रूम आहे. आमचं रूम इकडे एक्स्ट्रा बेड दिलेलं आहे, AC आहे आणि इकडे कबाड सामान ठेवायसाठी, इकडे वॉश बेसिन आणि आतमध्ये टॉयलेट आणि वॉशरूम आहे. आम्ही निघालो जेवणासाठी. आता वाजलेले 9:30 आणि आता हे लोक इकडे बघा, दिसत नसेल एकदम. कोकणी खेकडा नाही, येल्लो येल्लो आहे भाई, पकडता तो का पादू. हा आमचा दुसरा खेकडा आता. आणि आमचं आता फायनली जेवण आलेलं आहे, चिकन आणि भाकरी आणि तिकडे कांदा आणि लिंबू, डाळ आणि भात पण आलेले आहे. इकडे पत्ते जेवतोय आणि इकडे आर्यन. आता जेवण झालं त्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजलेले 11 आणि फायनली आमचं जेवण ते झालं आहे कम्प्लीट. आणि आता आम्ही जाणार झोपायला. आणि आता बाकी उद्याचं सर्व नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल. उद्याचं काय काय प्रोग्राम असेल, काय काय जेवायला आहे, सर्व तुम्हाला उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकरच नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.